श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुस्वरूप आणि गुरु महात्म्य। कलियुगाने विचारले, देवा, गुरु या शब्दाचा काय अर्थ आहे, त्याचे स्वरूप आणि महात्म्य कसे आहे? ब्रह्मदेव म्हणाला, ग अधिक उ व र अधिक उ मिळून गुरु हा शब्द होतो. त्यातील गकार म्हणजेच ग हे अक्षर गणेशवाचक, ओकार हा विष्णुवाचक व रकार हा अग्निवाचक आहे. दोन वर्णाचा गुरु हा शब्द म्हणजे चारी मुक्तीची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हाच माता, गुरु हाच पिता, गुरु हाच परमशिव आहे. शिव कोपला तर गुरु रक्षण करेल, पण गुरु कोपला तर शिवही रक्षण करू शकत नाही. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश्वर आहे. गुरु हाच साक्षात परब्रह्म आहे. म्हणून त्याच्याच चरणी आश्रय घ्यावा. वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात. कारण गुरु प्रसन्न झाला तर जगाचा अधीश्वर असा जनार्दनही प्रसन्न होतो, त्या भक्ताच्या अधीन होतो. गुरुभक्तीने तीर्थे, व्रते, योग, तप, शास्त्रमार्ग, आचारधर्म, वर्णाश्रम धर्म यांचे ज्ञान होते. भक्ती, वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिगत होते. मग कली म्हणाला, देवा, गुरु हा देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणतात, ते कसे? ब्रह्मदेव म्हणाला, संसारातून तरुण जायचे तर शास्त्राचे वचन केले पाहिजे. ही शास्त्रे गुरुमुखातूनच ऐकली म्हणजे शास्त्राचे व्यवस्थित आकलन होते. अज्ञानाचा अंधकार दूर होतो, अंतःकरण ज्ञानाने उजळून निघते. म्हणून गुरु हा प्रकाशमान ज्योतिस्वरूप आहे. त्याच्या सेवेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. कायिक, वाचिक व मानसिक अशी तिन्ही प्रकारची सुद्धा शुद्धता ही गुरुमुळेच होते. म्हणून गुरु करणे हे अगदी महत्त्वाचं आहे. तर जर प्रत्येक वर्षी येणाऱ्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकानं आपल्या स्वामींच्या मठात जाऊन, तिथं जर स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन जर आपण स्वामींच्या पुढे एक नारळ, खडीसाखर ठेवून आणि आपण माझंच गुरुपद तुम्ही घेतलं असं म्हणून त्यांना विनवणी करून आपण नमस्कार करून आलो तरीसुद्धा आपले गुरु आपले रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अनुसुया त्रिसुकुमारा दत्त दया घन दयावरा पद्मकमंडलु गदाधरा. अनुसुया त्रिसुकुमारा दत्त दया घन दयावरा पद्मकमंडलु